मित्रांनो, आपण 2 दिवसापूर्वी खरं तर रावेर मतदारसंघाची आणि सिंदखेड राजा मतदारसंघाची पाहणी केली आणि त्या मतदारसंघाच्या माहितीचा आपण व्हिडिओ बनवला होता। आज आपण माहिती घेणार आहोत वाशिम मतदारसंघाची आणि या वाशिम मतदारसंघातून माहिती घेत असताना नेमकी वंचित बहुजन आघाडीने कुणाला उमेदवारी दिली, मागच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला किती मते पडली होती आणि या ठिकाणी खरंच वंचित बहुजन आघाडी आव्हान उभं करणार आहे का, या मतदारसंघातून कोणाला तिकीट दिले, या सर्व प्रश्नांची उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्द योद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण पाहतोय वाशिम मतदारसंघ जो आहे हा खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी सर्वाधिक मते असलेला आणि सर्वाधिक मतदार असलेला हा वंचित बहुजन आघाडीचा बालेकिल्ला म्हणायला काही हरकत नाही। आणि अशा ठिकाणी आपण पाहतोय की मागच्या निवडणुकीमध्ये काय झालं। आज आपण त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे 11 उमेदवार जाहीर केलेले आहेत आणि या 11 उमेदवारांपैकी आपण 2 उमेदवारांवरती व्हिडिओ बनवले आहेत। त्यामध्ये रावेर मतदारसंघातून तृतीयपंथी असलेल्या शिमेबा पाटील असतील किंवा सिंदखेड राजा मतदारसंघामधून आपण पाहतोय सविता मुंडे असतील, यांच्यावर आपण व्हिडिओ बनवला होता। आज वाशिम मतदारसंघावरती आपण व्हिडिओ बनवत आहोत आणि वाशिम मतदारसंघ अर्थात विधानसभेच्या 2008च्या जे काही नव्यानं जी रचना झालेली होती मतदारसंघाची, या 2008च्या मतदारसंघामध्ये हा एक मतदारसंघ वाशिम मतदारसंघ खऱ्या अर्थानं आपल्याला दिसून येतो। आणि मग या वाशिम मतदारसंघामधून मेघा किरण डोंगरे यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिलेली आहे। वंचितने 11 उमेदवार जाहीर केले। यामध्ये वाशिमच्या ज्या उमेदवार आहेत, खरं तर आपण पाहतो की ते म्हणतात की आम्ही 11 उमेदवार कुठल्याही इलेक्शनची निवडणुकीची तारीख जाहीर न होता आम्ही हे उमेदवार जाहीर केले। याच्या पाठीमागचं कारण आहे की आम्ही गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पैशाचा पाऊस पाहिला होता, म्हणून आज आम्ही लवकरच उमेदवार जाहीर करत आहोत, जेणेकरून आमच्या उमेदवारांना मतदारांपर्यंत जायला वेळ मिळेल। आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी आणि रेखाताई ठाकूर असतील त्या नेत्यांनी, पक्षाच्या नेत्यांनी या उमेदवारांची यादी जाहीर केली। यामध्ये वाशिम मतदारसंघातून मेघा किरण डोंगरे यांना उमेदवारी दिली आहे। पण हा मतदारसंघ 2008ला निर्मित झालेला हा मतदारसंघ, या मतदारसंघामध्ये मंगरुळपीर आणि वाशिम या 2 तालुक्यांचा समावेश होतो। आणि मग मंगरुळपीर असेल किंवा वाशिम असेल या 2 तालुक्याचा हा एक वाशिम मतदारसंघ आहे आणि यवतमाळ वाशिम हा लोकसभा मतदारसंघ आहे आणि या लोकसभा मतदारसंघामध्ये हा विधानसभा मतदारसंघ आहे। तर वाशिम मतदारसंघाचा जेव्हा आपण विचार करायला जातो तेव्हा 2019 असेल, 2014 असेल, 2009 असेल, अशा 9, 14 आणि 19 अशा लगातार 3 निवडणुका या मतदारसंघामध्ये भाजपने लगातार जिंकलेल्या आहेत। थोडक्यात काय तर भाजपने या मतदारसंघामध्ये हॅट्रिक केलेली आहे। लखन सहदेव मलिक हे आज लगातार 3 वेळा आमदार झालेले आहेत। 2019च्या निवडणुकीत, 2014च्या निवडणुकीत आणि 2009च्या निवडणुकीत ते सलग 3 वेळा त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत। आता 2019ची विधानसभेची निवडणूक कशी झाली होती, कोणाला नेमकी किती मतं पडली होती आणि याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडी कुठे आहे हे आपण पाहणार आहोत। खरं तर आपण पाहतोय की या मतदारसंघामध्ये अनेक वेळा काँग्रेसवर आरोप हे वंचित बहुजन आघाडीने केलेले आहेत। वंचित बहुजन आघाडीचं म्हणणं आहे की वाशिम मतदारसंघामध्ये आमचा उमेदवार निवडून आला असता याला कारणीभूत न निवडून याला कारणीभूत काँग्रेस आहे, असा देखील आरोप वंचितचे कार्यकर्ते काँग्रेसवर करत असतात। मग नेमका आरोप का केला जातो याचा जेव्हा आपण विवरण पाहतो, या मतदारसंघामध्ये पहिले 4 उमेदवार जर आपण पाहिले तर नंबर 1 ला अर्थातच 2019ची निवडणूक जिंकलेले भाजपचे लखन सहदेव मलिक हे 1 नंबरला उमेदवार होते आणि त्यांना मते होती 66,159 मते आणि हे नंबर 1 चे उमेदवार हे निवडून आले होते, विजयी उमेदवार होते। दुसरे उमेदवार होते ते वंचित बहुजन आघाडीचे। आता आपला इथे प्रश्न पडतो की या मतदारसंघामध्ये मेघा किरण डोंगरे यांचं आव्हान किती असणार आहे, कारण या वंचित मतदारसंघांना आपल्याकडे अट्रॅक्ट करण्याचं काम 2019च्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने केलं होतं आणि या मतदारसंघामध्ये म्हणजे वाशिम मतदारसंघामध्ये वंचितचा उमेदवार अर्थात सिद्धार्थ अक्रमजी देवळे हे खरं तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते आणि हे 52,464 मते घेऊन 2 नंबरचे त्यांनी मतं घेतली होती आणि 2 नंबरला राहिले होते। खरं तर 1 नंबरच्या उमेदवारामध्ये अर्थात लखन सहदेव मलिक आणि सिद्धार्थ देवळे यांच्यामधला फरक जेव्हा आपण मतांचा पाहतो तर तो फरक आहे केवळ 13,695 मतांचा हा फरक आहे आणि 13,695 मताने पराभव या ठिकाणी वंचितचा गेल्या 19च्या निवडणुकीमध्ये झालेला होता, हे आपल्या लक्षात येतं। आणि मग 3 नंबरची मतं
मतं कोणत्या पक्षाला आहे तर अपक्ष उमेदवार असलेले आणि याच्या आधी खरं तर 2 नंबरला असलेले उमेदवार जे होते पेंढारकर शशिकांत यशवंतराव हे अपक्ष उमेदवार यांना मते होती 45,470 मते होती आणि 45,407 मते घेऊन 3 नंबरची मते हे पेंढारकर शशिकांत या अपक्ष उमेदवाराला होती आणि आपल्याला धक्का बसेल नंबर 1 ला भाजपचे उमेदवार विजयी झाले, नंबर 2 ला होते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आणि नंबर 3 ला होते अपक्ष उमेदवार. अपक्ष उमेदवारापेक्षाही कमी मते एका राष्ट्रीय पक्षाला पडले आणि तो राष्ट्रीय पक्ष म्हणजे काँग्रेस. यांचे उमेदवार होते रजनी महादेव राठोड आणि रजनी महादेव राठोड यांना मते पडली होती 30,716. आता एक आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी काँग्रेसवर आरोप का केला जातो की काँग्रेसमुळे आमचा पराभव झाला असं वंचित बहुजन आघाडी वाशिम मतदारसंघामध्ये असं का बोलते तर इथं सूर्यप्रकाशासारखं दिसून येतं की 13,695 मतांना पराभव त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा होतो आणि 2 नंबरची मतं ही वंचित बहुजन आघाडीला पडलेली असतात आणि 4 नंबरला खरं तर राष्ट्रीय पक्ष असलेल्या नॅशनल पार्टी असलेल्या काँग्रेसला 4थ्या नंबरवर जावं लागतं आणि 4थ्या नंबरवरही आपण जेव्हा पाहतो ते अगदी कमी मते म्हणजे इकडे 52,000 कुठे वंचितचे आणि तिकडे 30,000 मते काँग्रेसची होती. याच्यामधला एवढा मोठा फरक आहे. याचा अर्थ 13,695 मताने वंचित बहुजन आघाडीचा इथे पराभव होतो आणि याला कारणीभूत कुठेतरी 4 नंबरला असलेल्या काँग्रेसला धरल्या जातं हा आरोप देखील वंचित बहुजन आघाडीने केला आहे. म्हणून या मतदारसंघामध्ये मेघा किरण डोंगरे यांचं आव्हान आपल्याला दिसून येतं कारण 2 नंबरची मतं मागच्या वेळी पडलेली होती. त्यामुळे आज वंचित बहुजन आघाडी त्या ठिकाणी स्ट्रॉंग आहे. आज राजकारणातले समीकरण बदललेले आहेत. 2019चे समीकरण आज नाहीत. आज मराठा ओबीसी वाद आहे, धनगर आदिवासी वाद आहे, धनगर आदिवासी वादाचा, मराठा ओबीसी वादाचा आणि या सर्व याच्यामध्ये दलित आदिवासी आणि ओबीसी हे जर समुदाय एकत्र आले जर हे समीकरण जुळून आलं तर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार अर्थात मेघा किरण डोंगरे यांचा खरं तर विजय हा निश्चित मानला जात आहे. कारण का निश्चित मानले जात आहे कारण आज जे आहे मताचं विभाजन होत आहे आणि अशा मताच्या विभाजनामध्ये खरं तर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये जात हा निकष सर्वात महत्वाचा असतो आणि आज SC ST OBC असं जर समीकरण झालं तर मेघा किरण डोंगरे या विजयी होऊ शकतात आणि तिसरी आघाडी आता नाही. त्यामुळे तिसरी आघाडी नसल्या कारणाने भाजपला खरं तर मेघा डोंगरे यांचं मोठं आव्हान असणार आहे आणि मग मराठा धनगर हे समीकरण असेल किंवा SC ST OBC हे समीकरण असेल हे जर समीकरण वंचित बहुजन आघाडीला लाभदायक ठरलं तर या ठिकाणी मेघा किरण डोंगरे यांचा विजय होऊ शकतो आणि या मतदारसंघामध्ये वाशिम मतदारसंघामध्ये मेघा किरण डोंगरे यांचं आव्हान खरं तर भाजपला नाही तर भाजपला यांचं आव्हान नाही तरी आज आपण पाहतोय या तीनही पक्षांना खरं तर मेघा किरण डोंगरे यांचं आव्हान असणार आहे आणि या ठिकाणी खरं तर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार अगदी विजयाच्या समीप आहे. जर SC ST OBC हे समीकरण यशस्वी झालं तर हा विजय त्यांचा निश्चित मानला जातोय कारण मागच्या वेळेस फक्त 13,695 मताने पराभव झाला होता. त्यामुळे फारशी काही लीड नाही आणि ही लीड सहज कटू शकते. यासाठी प्रयत्न वंचित बहुजन आघाडी करताना दिसत आहे आणि वाशिम मतदारसंघातून जो उमेदवार दिला आहे मेघा किरण डोंगरे यांचा विजय निश्चित असल्याचं मानलं जात आहे. धन्यवाद.